तर मंडळी, आज आपण अजिबात साखरेचा वापर न करता खूप पौष्टिक असा शिरा बनवणार आहोत. यामुळे वजन नियंत्रणात राहते. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. साखर अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे शुगर असले तरीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. अशक्तपणा दूर होतो, पचनासाठी खूप चांगले आहेत, नैसर्गिकरित्या थंडावा देतो. तर चला आजच्या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. त्यात आपण पाव कप उडदची डाळ टाकणार आहोत आणि आता आपण याला एकदम छान असं हलवून घेणार आहोत. तर आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवर त्याला एकदम छान असं हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. तर बघा मंडळी, याच्यामध्ये खूप असं आयरन आहे, त्यामुळे रक्ताची पातळी वाढण्यास मदत करते आणि फायबरसुद्धा आहे, त्यामुळे मधुमेह नियंत्रित करतं. सोबतच यात कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न असल्यामुळे डायजेशनसुद्धा इम्प्रूव्ह करते. केसांची वाढ होण्यास मदत करते, त्यामुळे केस वाढते. अशा खूप साऱ्या गुणांनी हा भरपूर आहे. तर बघा मंडळी, 6 मिनिट झालेले आहे. त्या प्रकारे तुम्ही बघू शकता आपलं हे जे उडद डाळ आहे ती एकदम छान अशी हलकीशी रोस्ट झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपली ही जी उडद डाळ आहे तिचा हलकासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आता आपण यात घालणार आहोत 1 चमचा तांदूळ. तुम्ही येथे कोणत्याही तांदूळाचा यूज करू शकता. सोबतच आपण यात घालणार आहोत 1 ते 2 चमचे मेथी. तर बघा, इथे मी मेथी घालून घेतलेली आहे. आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपण याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती एकदम छान असं हलकंसं रोस्ट करून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर बघा, हे एकदम छान असे 2 मिनिट कुक झालेले आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे मी याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. गॅसवरती मी पुन्हा एक पॅन घेतलेला आहे. त्यात आपण घालणार आहोत 1 चमचा तूप. तूप घातलं की ते हलकंसं मेल्ट करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे आपलं तूप जे आहे ते एकदम छान असं मेल्ट झालेलं आहे. तर बघा, इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे. तर बघा, इथे मी 4 ड्रायफ्रूटचा यूज केलेला आहे. काजू, बदाम, पिस्ता आणि इथे मनुकेसुद्धा यूज केलेला आहे. तुम्हाला इथे ज्या पण ड्रायफ्रूटचा यूज करायचा आहे तुम्ही इथे यूज करू शकता. आपलं जे तूप आहे ते हलकंसं गरम झालेलं आहे. आता आपण यात हे ड्रायफ्रूट टाकून देणार आहोत. आता आपण याला हलकंसं या प्रकारे मिळवून घेणार आहोत. तर गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता थोड्याच टायमात आपलं हे जे ड्रायफ्रूट आहे ते हलकेसे रोस्ट झालेले आहे. आता आपण यात घालणार आहोत अर्धा कप नारळाचा किस. तर बघा, नारळाचा किस घातला की आपण याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपण याला एकदम छान हलकंसं रोस्ट करून घेणार आहोत. जोपर्यंत आपल्या नारळाचा किसाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपण याला एकदम छान असं रोस्ट करून घेणार आहोत. तर बघा, नारळाचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यात आपण घालणार आहोत 1 कप गूळ. तर बघू शकता येथे मी 1 कप गूळ घातलेला आहे. गूळ घातला की आपण यात घालणार आहोत 1 वाटी पाणी. तर बघा, पाणी घातलं. आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर बघू शकता आपलं हे जे पाणी आहे त्याला एकदम छान अशी उकळी आलेली आहे. आपल्याला याला कंटिन्यू या प्रकारे मिक्स करत राहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करत जायचं आहे. तर थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपलं हे जे पाणी आहे ते एकदम छान असं उकळलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे थोडंसं घटसुद्धा झालेलं आहे. आता बघा, आपण जे उडद डाळ कुक करून घेतली होती त्याला आपण एकदम छान असं ग्राइंड करून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे मी याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे मी याचं एकदम फाईन असं पावडर बनवून घेतलेलं आहे. आता आपण हे पावडर एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे मी हे सर्व पावडर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. सोबतच आपण यात घालणार आहोत 1 कप पाणी. तर बघा, यात पाणी घातलं की आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. जोपर्यंत आपलं हे जे मिश्रण एकजीव होत नाही तोपर्यंत आपण याच प्रकारे याला मिक्स करून घेणार आहोत. तर बघा, एकदम छान असं हे मिक्स झालेलं आहे. गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. पॅन आपल्याला हलकासा गरम होऊ द्यायचा आहे. पॅन हलकासा गरम झाला की आपण यात घालणार आहोत 1 कप पाणी. तर बघू शकता 1 कप पाणी घातलेलं आहे. आता आपण पुन्हा यात 1 कप पाणी घालून घेणार आहोत. तर असे मी यात 2 कप पाण्याचा इथे वापर केलेला आहे.
तर बघू शकता आपलं हे जे पाणी आहे ते हलकंसं गरम झालेलं आहे. आता आपण हे जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते आपण यात ट्रान्सफर करणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे मी यात हे सर्व मिश्रण घालून घेतलेलं आहे. आता आपण याला चमच्याच्या मदतीने एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला एकदम छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम छान असं गाढं झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता यात किती छान असे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण जे गुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे ते चाळणीच्या मदतीने आपण या प्रकारे यात घालून घेणार आहोत. तर बघा आपण हे पाणी गाळून घेणार आहोत, म्हणजेच यामध्ये थोडंफार काही घाण असेल ती निघून जाईल. तर बघा अशा प्रकारे मी हे गुळाचं सर्व पाणी यात ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आता आपण याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करत राहायचं आहे. जोपर्यंत आपलं हे जे मिश्रण एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला याच प्रोसेसने याला एकदम छान असं मिक्स करत राहायचं आहे. तर बघा मंडळी, आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरतीच ही प्रोसेस करायची आहे. तर थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम छान असं घट्ट झालेलं आहे. आता आपण जे ड्रायफ्रूट्स हलकेसे रोस्ट करून घेतलेले होते ते आता आपण यात घालून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे मी यात हे सर्व मिश्रण घालून घेतलेलं आहे. थोडंसं बाकी ठेवलेलं आहे. आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. सोबतच मी यात इलायची पावडरसुद्धा घातलेलं आहे. इलायची पावडर घातलं की यात थोडंसं मी यात मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्त करू शकता. आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा आपला सुपर टेस्टी असा हा शिरा बनवून रेडी झालेला आहे. आता आपण याला एका वाटीमध्ये काढून घेऊ. तर बघा अशा प्रकारे मी हा शिरा एका 4 वाट्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता आपण जे ड्रायफ्रूट हलकेसे रोस्ट करून घेतलेले होते त्याच्यावरती एकदम छान असं सेट करून घेणार आहोत. तर बघा आपला सुपर टेस्टी आणि झटपट होणारा हा शिरा बनून रेडी झालेला आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.